आज आपण सोडवणार आहोत MSCIT डिसेंबर 2026 बॅचचा इरा सेशन 13। सर्वात पहिले तर आपल्याला या ऑफिस स्किलच्या ॲरोवर इथे क्लिक करायचं आहे आणि यामध्ये या ठिकाणी आपलं पहिलं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे, तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा दोन प्रश्न दिलेले आहे। सुरुवातीला झूम इन व झूम आउट ऑप्शन्स हा स्क्रीनच्या डॅश कोपऱ्यात दिलेला असतो म्हणत आहे, तर कोणत्या कोपऱ्यात दिलेला असतो बघा, तर खाली उजव्या असते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। डॉक्युमेंटचे आधीच डिफाईन झूम लेवल्स असतात, पण तुम्ही त्याची झूम लेवल कधीही कस्टमाइज करू शकता म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे, बरोबर आहे। बरोबर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एंड एक्झामचा पॉपअप इथं आलेला आहे, त्याला एस करायचं आहे। पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। आता आपल्याला पुन्हा दुसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे, तर दुसरं नॉलेज चेकसाठी आपल्याला लिंक इन या ॲरोवर इथं क्लिक करा। लिंक इन या ॲरोवर क्लिक करायचं आहे, पुन्हा या ॲरोला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर खाली पाहू शकता या खालीच आपल्याला एक नॉलेज चेक दिलेला आहे, हे आपलं आता दुसरं नॉलेज चेक असणार आहे। याच्यावर क्लिक करा आणि यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा दोन प्रश्न आहे। लिंकिंगचे AI पॉवर्ड करिअर कोच कोणते कार्य करते म्हणत आहे, तर कोणते कार्य करते बघा, तर याचं उत्तर पर्सनलाइज जॉब रिकमेंडेशन देते, तर हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। लिंकिंगचे AI फीचर प्रोफेशनल्सला अधिक चांगल्या पोस्ट तयार करण्यात कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे, तर कशा प्रकारे मदत करते बघा, तर याचं उत्तर व्हायरल टॉपिक्स आणि ट्रेंड्स सजेस्ट करते, तर हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपले दोन्हीही नॉलेज चेक सोडवणं झालेले आहे। त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे दोन प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न स्टार्ट करा। टेम्पलेट मुळात पूर्वनिर्धारित रचना आणि मांडणी करून संपूर्ण सुसंगतता लागू करतात, तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च बार भागात टेक नोट टेम्पलेट शोधा आणि ते क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे। तर टेक नोट नावाचं टेम्पलेट घेण्यासाठी आपल्याला इथं सर्चवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर याच्यातून आपल्याला टेक नोटवर क्लिक करा अशा प्रकारे, त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे। पाहू शकता आपलं हा प्रश्न आपण व्यवस्थितरित्या सोडवलेला आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर इथून दुसरा नंबरचा प्रश्न स्टार्ट करायचा आहे। यामध्ये बघा काय म्हणत आहे, सेव्ह ॲज केल्याने आपल्याला आपले काम प्रथमच सेव्ह करता येते आणि कोणत्या नावाने सेव्ह केले जाईल आणि ते कुठे सेव्ह केले जाईल हे देखील विचारले जाईल, म्हणून टेक नोट नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे, त्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा। एवढं करायचं आहे स्टेप्स आणि त्यानंतर ऑटोमॅटिक आपलं उत्तर सबमिट होणार आहे। त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचा स्कोर्स आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा। त्यानंतर यातून आपल्याला प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये बघा सेल्फ लर्निंगमध्ये आपल्याला 6 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे। मायक्रोसॉफ्ट वर्डमधील रीड मोड अंतर्गत कोणते वैशिष्ट्य तुम्हाला बॅकग्राऊंडचा रंग बदलून रात्रीच्या वेळी तुमचा वाचन अनुभव वाढवून देते म्हणत आहे, तर याचं उत्तर कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर असणार आहे सेपिया मोड। सेपिया मोडवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा डॉक्युमेंटमधील टेक्स्ट आणि ऑब्जेक्ट अलाइन करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही कोणत्या ग्रुप आणि चेकबॉक्स पर्यायातून मायक्रोसॉफ्ट वर्डमधील व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल नियम सक्रिय करू शकता म्हणत आहे। तर कशातून करू शकतो बघा, तर शो ग्रुप रूलर्समधून करू शकतो आपण। सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। विंडोज ग्रुपमधील कोणते फीचर तुम्हाला डॉक्युमेंटला 2 विभागामध्ये डिवायडेड करण्याची परवानगी देते, ज्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या भागावर काम करणे सोपे आणि तुम्ही विभाजन कसे काढू शकता म्हणत आहे, तर याचं उत्तर विंडो स्प्लिट विंडो रिमूव्ह आहे। सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। स्टेटस बारवरील झूम स्लायडर वापरून तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमधील डॉक्युमेंटमधून झूम आउट कसे करू शकता म्हणत आहे, तर झूम आउट करण्यासाठी आपल्याला स्लायडर डावीकडे ड्रॅग करा, हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। स्टेटस मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मॅक्रो रेकॉर्ड करण्याचा उद्देश काय आहे आणि रेकॉर्ड केलेला मॅक्रो तुम्ही कसा एक्झिक्यूट कराल म्हणत आहे, तर कशा प्रकारे करू शकतो बघा आपण. तर याचं उत्तर आहे टास्क ॲटोमेट करा, अंमलबजावणी स्टॉप रेकॉर्डिंगवर क्लिक करा. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. आणि शेवटचा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील लर्निंग टूल कॉन्टेक्च्युअल टॅब अंतर्गत कोणते कंटेंट ऐकण्यासाठी पर्याय प्रदान करून डॉक्युमेंटच्या पुनरावलोकनात मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर आहे बघा रीड अलाउड आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. एंड एक्झामवर क्लिक करा. अशा प्रकारे त्यानंतर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी आता स्कोर्स चेक करायचा आहे. तर आजच्या डेटमध्ये पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा सेल्फ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा गायडेड डू इट युअर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून स्टार्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ते रीड मोडमध्ये पाहण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा. नंतर व्ह्यू ग्रुप आणि रीड मोड ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर व्ह्यू टॅबवर जा, रीड मोडवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीड लाईन हाईड आणि शो करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा. त्यानंतर शो ग्रुपच्या खाली असलेल्या ग्रीड लाईनवर क्लिक करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे. ग्रीड लाईनवर राईट क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आपलं उत्तर. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये झूम आउट आणि झूम इन करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा. झूम ऑप्शन्सवर क्लिक करा आणि पेज सेटिंग 200%वर सेट करा म्हणत आहे. तर यासाठी व्ह्यू टॅबवर जा, झूम या ऑप्शन्सवर जायचं आहे, 200% करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. नवीन डॉक्युमेंट ओपन करा. हेल्प संबंधी डॉक्युमेंट एक्सप्लोर करण्यासाठी हेल्प टॅबवर जा. नंतर हेल्पवर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी बघा नवीन डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी इथे सर्च बॉक्समध्ये जा आणि याच्यामध्ये आपल्याला MS वर्ड टाईप करायचं आहे. तर MS वर्ड टाईप करा किंवा वर्ड टाईप केलं तरी चालेल. वर्ड टाईप करा. वर्ड टाईप केल्यानंतर पाहू शकता पहिलीच ॲप्लिकेशन आलेली आहे ते MS वर्डची. तिला क्लिक करून ओपन करा. यामधून बघा आपल्याला काय म्हणत आहे, एक डॉक्युमेंट घेतलं त्यानंतर आपल्याला आता हेल्पवर क्लिक करा म्हणत आहे. तर हेल्पवर क्लिक करण्यासाठी काय करायचं आहे पाहू शकता इथे हेल्प नावाचा टॅब दिलेला आहे, त्याच्यावर जा आणि ते हेल्पवर क्लिक करा. एवढं करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. नवीन डॉक्युमेंट ओपन करा. मायक्रोसॉफ्ट टीमशी संपर्क साधण्यासाठी हेल्प टॅबवर जा. त्यानंतर कॉन्टॅक्ट सपोर्टवर क्लिक करा म्हणत आहे. तर या ठिकाणी जायचं आहे सर्च बॉक्समध्ये आणि याच्यातनी आपल्याला वर्ड टाईप करून घ्या. वर्ड टाईप केल्यानंतर इथे MS वर्डची ॲप्लिकेशन आलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. डॉक्युमेंट घेतल्यानंतर आपल्याला इथे हेल्प टॅबवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला हेल्प टॅबवर गेल्यानंतर कॉन्टॅक्ट सपोर्टवर क्लिक करा म्हणत आहे. तर इथे कॉन्टॅक्ट सपोर्टवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पाहू शकता आपले पूर्ण प्रश्न सोडवणं झालेले आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि एंड एक्झामला इथे येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. त्यानंतर बघा शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा. सेशन कम्प्लिशन टेस्टवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, अमित एक पत्र टाईप करत आहे आणि महत्त्वाचे वाक्य पिवळ्या रंगात दाखवू इच्छितो, कोणते फीचर वापरावे म्हणत आहे. तर याचं उत्तर टेक्स्ट हायलायटर कलर आहे. 2 विद्यार्थी पॉवर पॉईंट वापरत आहेत. एक फक्त मजकूर टाकतो तर दुसरे चित्र, आवाज आणि ट्रान्झिशन वापरतो. कोणाचे सादरीकरण अधिक प्रभावी ठरेल आणि का म्हणत आहे. याचं उत्तर चित्रे व ट्रान्झिशन, कारण ते आकर्षक बनवते, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शिक्षक 2 विद्यार्थ्यांच्या फाईल तपासत आहे. एक
.xls आहे आणि दुसरी आहे .ppt. कोणती एक्सेलची आहे आणि कोणती पॉवर पॉईंटची म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. अर्णवने एक डॉक्युमेंट तयार करून एक्स क्लिक केले पण सेव्ह केले नाही. पुढच्या वेळी काय करायला हवे होते? तर ओळखीच्या फोल्डरमध्ये ती फाईल सेव्ह करायला पाहिजे होती, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका मेनू बारमध्ये फाईल, इन्सर्ट, डिझाईन असे पर्याय दिसतात. आधुनिक सॉफ्टवेअरमध्ये यांना काय म्हणत आहे? यांना काय म्हटलं जाते बघा? तर याला काय म्हटलं जाते? तर याला रिबनवरील टॅब म्हटलं जाते. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. स्नेहा टूलबारमध्ये स्पेल चेक सापडत नाही, तिने कुठे पाहावे म्हणत आहे? तर स्पेल चेक आपल्याला रिव्ह्यू किंवा टूल टॅबमध्ये पाहावे लागेल. तर हे त्याचं उत्तर आहे. 2 मित्रांपैकी एक ऑटो करेक्ट वापरतो तर दुसरा सर्व शब्द स्वतः टाईप करतो. कोणत्या पर्याय अधिक चांगला आहे म्हणत आहे? याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, ऑटो करेक्ट. कारण वेळ वाचतो आणि सामान्य चुका सुधारतो. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक फाईल .doc मध्ये सेव्ह केली पण दुसऱ्या संगणकावर उघडत नाही, ही अडचण टाळण्यासाठी काय करावे म्हणत आहे? तर यासाठी आपल्याला .pdf फॉर्मॅट वापरावा लागेल. तुम्हाला विज्ञान प्रोजेक्ट ईमेलने पाठवायचा आहे, कोणता फॉर्मॅट योग्य आहे आणि का म्हणत आहे? कोणता फॉर्मॅट योग्य राहील बघा? तर याचं उत्तर .pdf, कारण तो कायमस्वरूप ठेवतो, हे त्याचं उत्तर आहे. 2 मुली पॉवर पॉईंट सादरीकरण तयार करतात. एक हेडिंग ॲनिमेशन वापरते, दुसरी डिफॉल्ट सेटिंग ठेवते. कोणाचे चांगले ठरेल आणि का म्हणत आहे? तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर पहिली मुलगी, कारण ती सुंदर व स्पष्ट आहे, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 13 कम्प्लिटली सोडवायचं आहे.